मित्रांनो, स्वागत आहे लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये। मागील बरेच दिवसापासून इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा जो टॉपिक होता त्यापर्यंत मी सेक्शन 10 पर्यंत पोहोचलो होतो। नंतर काही अडचणी असल्या कारणामुळे ते व्हिडिओ पूर्ण करू शकलो नाही, म्हणजे पुढचे सेक्शनवरती व्हिडिओ बनवू शकलो नाही। मात्र सेक्शन 11, 12, 13 जे काय आहेत आता यापुढे मी थोडासा व्हिडिओ बनविण्याकरिता भर देणार आहे। सेक्शन 11 पाहणार आहे आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या। तर आणि भारतीय आता जो नवीन कायदा आहे ते जे भारतीय साक्ष पुरावा भारतीय साक्षी अधिनियममध्ये जे आहेत अमेंडमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये काही जास्त बदल नाही आहे, अजिबात बदल नाही आहे। सेक्शन 11 जे ओल्ड आहे तो आणि हा दोघं एकत्र असल्या कारणाने हा व्हिडिओ बनविते। त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण पाहू फॅक्ट्स रिलेव्हंट व्हेन राईट ऑर कस्टम इज इन क्वेश्चन। जेव्हा राईट्स अधिकार आणि कस्टम म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा, तथ्य आणि प्रथा, जिथं या क्वेश्चन यांच्यावरती जर क्वेश्चन्स आले त्याच्या रिलेटेड हा सेक्शन 11 लागू होतो। सेक्शन 11ला जाणण्याकरिता 12 त्याच्यासाठी निगडीत आहे आणि मला वाटतं सेक्शन 85मध्ये पण थोडं फार काय तरी याची कन्सेप्ट दिलेली आहे। तर सेक्शन 12 आणि 11 तुम्हाला सोबत वाचावं लागेल, त्यानंतर तुम्हाला सेक्शन 11 काय आहे ते कळेल। पहिले इंग्रजीमध्ये पाहू, नंतर आपण मराठीमध्ये पाहू। वेअर द क्वेश्चन is as to the existence of any right or custom, the following facts are relevant। कुठले फॅक्ट्स? दोन मुद्द्यांवरती डिपेंड आहे सेक्शन 11। एनी ट्रान्झॅक्शन बाय विच द राईट ऑर कस्टम इन क्वेश्चन वॉज क्रिएटेड, क्लेम, मॉडिफाइड, रिकग्नाइज, asserted, denied or which was inconsistent with its existence, हा ए झाला। त्यानंतर बी आहे particular instances in which the right or custom was claimed, recognized or exercised, or in which its exercise was disputed, asserted or departed from। आता याला आपण मराठीच्या भाषेमध्ये जर पाहू तर कलम 11 नुसार जर कोणतेही तथ्य म्हणजे फॅक्ट्सला म्हणतात तथ्य, एखाद्या प्रकरणासाठी म्हणजे एखाद्या केससाठी संबंधित असेल किंवा त्या प्रकरणाच्या शक्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी वाढवू किंवा कमी करू शकत असतील, कळतंय का? एखादी अशी फॅक्ट्स असेल एखाद्या प्रकरणासाठी, ती जी फॅक्ट्स आहे त्या प्रकरणासाठी ते फॅक्ट्स मुळे त्याची प्रोबॅबिलिटी वाढेल किंवा कमी होऊ शकेल, तर ते जे तथ्य आहे ते न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जातो। हा सेक्शन 11च्या प्रमुख हेतू आहे। मुख्य मुद्दे तुम्हाला मी सांगितले दोन आहेत। रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स, मेकिंग द एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट्स इन इश्यू प्रोबेबल ऑर इम्प्रोबेबल। जे तथ्य म्हणजे फॅक्ट्स मुख्य मुद्द्याच्या जे काही मुद्दे असेल केसमध्ये, फॅक्ट्सनी इश्यू काढत असतात, तुम्हाला माहीत असेल जे लॉचे स्टुडंट असेल ते केसमध्ये इश्यू निघत असतात, शक्यतेवर परिणाम करतात, ते ग्राह्य धरले जाऊ शकतात। आणि सेकंड आहे फॅक्ट्स इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू जी आहे याच्यामुळे वाढू शकतं किंवा घटू शकतो। जर एखादा पुरावा एव्हिडन्स एखादी गोष्ट घडण्याची शक्यता वाढवत असेल किंवा कमी करत असेल तर तो महत्त्वाचा घटक ठरत असतो। आता जर आपण याला हे पाहू उदाहरण जर आपण पाहू त्याच्यामध्ये आपल्याला लगेच कळेल। एक व्यक्तीवरती मर्डर केल्याचा आरोप आहे, खून केल्याचा आरोप आहे, बरोबर? आता न्यायालयात साक्ष दिली जाते की त्या दिवशी आरोपी शहरात नव्हता, तो दुसऱ्या ठिकाणी होता। ॲलिबी तुम्हाला माहीत असेल, ते पाहू आपण पुढे येईल तेव्हा। आता न्यायालयात साक्ष काय दिली जाते? ज्या दिवशी XYZची मर्डर झालं त्या दिवशी जो आरोपी तो इथं नव्हता, दुसऱ्या शहरात होता, तो अशी साक्ष दिली जाते। मग हे जे तथ्य म्हणजे फॅक्ट्स कलम 11च्या अंतर्गत ग्राह्य धरलं जाईल। कारण काय? त्याला
हे तथ्य आरोपीच्या गुन्ह्यात सहभाग नाकारण्याची शक्यता वाढवते. आता तो तिथं नव्हता, मग शक्यता वाढते ना, त्याला सुटण्याची शक्यता वाढते आरोपीला. डाऊट निर्माण होते. जर तो शहरात नव्हता तर खून करण्याची शक्यता, मग जर तो शहरातच नव्हता मग खून कोणी केला हा प्रश्न होईल ना. आणि क्रिमिनल केसमध्ये काय पाहावं लागतं, डाऊट निर्माण करावं लागतात. मग तो त्या दिवशी नव्हता असा जर डिफेन्स त्या वकिलाने घेतला आणि अशी जर साक्ष आली समोर तर मग सेक्शन 11 लागू होतो. आता दुसरं उदाहरण आपण पाहू. जर एखादा प्रत्यक्षदर्शी म्हणजे आय विटनेस ज्याला आपण म्हणतो, डोळ्याने पाहणारा, असं म्हणतो की आरोपी घटनास्थळी दिसला तर हे कलम 11 अंतर्गत महत्त्वाचे ठरते, कारण ते गुन्ह्याच्या घडल्याची शक्यता वाढते. आता पहिल्या उदाहरणामध्ये काय होता, तो त्या दिवशी त्या गावामध्ये नव्हता. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय, जो आय विटनेस आहे त्याने पाहिला की आरोपी त्या ठिकाणी घटनास्थळी दिसला होता. आता प्रोबॅबिलिटी वाढली ना, बरोबर की नाही. मग यामुळे काय होतं, त्याला सजासुद्धा होऊ शकते. पहिल्या केसमध्ये वाचू शकतो आणि दुसऱ्या केसमध्ये त्याला कन्व्हिक्शन मिळू शकतं. आता इन्क्रीज अँड डिक्रीज हे पण पाहून घेतलं आपण. प्रोबॅबिलिटीज वाढण्याची आणि कमी होण्याची शक्यता असते, बरोबर. आता जजमेंट पाहू. आता बाबूराम वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1965ची केस लॉ तुम्ही सर्च करायचे आहेत. आता मला सटीक त्याच्या पूर्ण काही मिळालेले नाही, मात्र ते जसं मी पुस्तकांच्या रेफरन्स घेत असतो त्यामुळे ते तुम्हाला मी सांगते. बाकी तुम्ही सर्च करा किंवा मग रिसेंट जजमेंट ऑन सेक्शन 11 असं पाहून तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट वगैरेचे त्याच्यामध्ये पाहू शकतात. आता 1965मध्ये असं बाबूराम वर्सेस स्टेट ऑफ पंजाबच्या एक केसमध्ये असा निर्णय दिला होता कोर्टाने, जर एखादी गोष्ट गुन्ह्याच्या घडल्याच्या शक्यतेवर परिणाम करत असेल तर ती ग्राह्य धरली जाते. त्या केसमध्ये होतं. दुसरी केस अशी आहे, राम लखन वर्सेस स्टेट 1983ची केस आहे. आरोपीच्या गैरहजेरीच्या अब्सेन्स पुरावा ग्राह्य धरला गेला या केसमध्ये, राम लखनमध्ये. आणि कारण त्यामुळे त्याच्या गुन्ह्याचा सहभाग सिद्ध होत नाही म्हणून तो ॲक्विटल झाला, कन्व्हिक्शन भेटला नाही, कारण की प्रोबॅबिलिटी डिक्रीज झाली. थर्ड एक्झाम्पल पाहू. KM नानावती वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही एकदम मशहूर केस आहे, 1962ची केस आहे. या प्रसिद्ध प्रकरणात आरोपीने सांगितले की तो खून करण्याच्या वेळी अत्यंत संतापलेला होता. ज्यावेळेस त्याने XYZचा खून केला, मर्डर केला, तो त्यावेळेस त्याचं टेम्पर जास्त होता, हाय होता आणि तो अचानक प्रतिक्रिया देत होता. कलम 11 अंतर्गत त्याचा संताप अचानक होता की पूर्वनियोजित होता या संबंधीचा पुरावा महत्त्वाचा ठरला. असे जे पुरावे त्याच्याकडे आले त्या केसमध्ये, मग ते महत्त्वाचे पुरावे ठरले. अजून आपण एक केस पाहू. राम अवतार वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली 1985ची केस आहे. आरोपीने त्याच्यामध्ये असं सांगितलं की गुन्हा झाल्यावेळी तो दुसऱ्या ठिकाणी होता, त्याला LAB असं म्हणतात, तुम्हाला पहिले सांगितलं मी. कलम 11नुसार त्याच्या ठिकाणाचा पुरावा स्वीकारण्यात आला आणि तपासण्यात देखील आला, तसं कोर्टाला दिसलं म्हणून त्याला ॲक्विटल हे झालं.